राज्यामध्ये आज 114 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत। मुंबईमध्ये 37 तर पुण्यामध्ये 50 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। राज्यामध्ये 577 कोरोना बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत। आजपर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे रोजच वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे टेन्शन वाढलेलं आहे। आजपर्यंत 18 जणांचा याच कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। तर देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी ठरलेली आहे, कारण 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना चिमुरड्यांच्या जीवावर उठलाय का, असा प्रश्नही उपस्थित होतोय। पाहूया सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये। कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर। कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन। अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू। देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे। कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे। त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय। उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय। आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय। कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूया। कोरोना उठला मुलांच्या जीवावर। ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला। WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट। डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण। लहान मुलं प्रामुख्याने SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार। देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%। मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक। अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू। कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते। साहजिकच त्यांच्याबरोबर असलेल्या, त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो। दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय। आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया। काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं। मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात। मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं। शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे। मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत। तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं युतीसाठी मनोमिलन झालेलं आहे। मात्र पक्षप्रमुखांचं काय? या पक्षप्रमुखांचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र कधी येणार? उद्धव ठाकरेंनी आज युतीसाठी कोणते संकेत दिलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं राज ठाकरे काय निर्णय घेणार पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र येणार? उद्धव राज जपणार ठाकरे ब्रँड? कार्यकर्त्यांची एकी, मग होणार युती?
महाराष्ट्राच्या हितापुढे कोणीही मोठं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चेची कवाडं उघडली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक भूमिका घेतल्यानं उभ्या महाराष्ट्राचं ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागून राहिलं. राज्याच्या चौकाचौकात चावडी बावडीपासून सर्वत्र ठाकरेंच्या युतीचीच चर्चा सुरू झाली. परंतु ही केवळ चर्चाच असताना दोन्ही पक्षाकडून युतीसाठीचा जाहीर पुढाकार काही पाहायला मिळाला नाही. परंतु आज मात्र उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे युतीवर शिक्कामोर्तब म्हटलं जात आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार, साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याआधी ठाकरे बंधूंचे फोन झाले असतील असं म्हणत संजय राऊतांनी चर्चेचं सुतोवाच केलं. परंतु महाराष्ट्राच्या मनापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात युती आहे का असा प्रश्न विचारून संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचा चेंडू पुन्हा मातोश्रीच्या अंगणातच टोलवलाय. जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी. या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील. आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे. दरम्यान पक्षप्रमुख आणि नेते यांचा युतीसाठीचा निर्णय होत नसताना कार्यकर्ते मात्र युतीसाठी एकत्र आल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे बराडा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबाजी किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी. की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं. सेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं. आता या युतीच्या घोषणेचा मुहूर्त हा 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसाला ठरतो की 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. त्यावर आता मनसे नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असा सल्लाच अविनाश जाधव यांनीही दिला आहे. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे. हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला.
मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या साहेब 100 पावलं पुढे येतील. कॅमेरासमोर बोलून युती होऊ शकते का? तर ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंना माध्यमांनी प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. दोन्ही ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात असेल दोन्ही ठाकरे एकत्र येणार, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती मनसे आणि महायुती ठाकरे लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकली. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आणि यावेळेस त्यांनी दोघांच्या युतीशी माझा काय संबंध आहे, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर मी योग्य वेळेस बोलेन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे, माझा काय संबंध येतो त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात, त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही, मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. हा राज आणि उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर मी स्वतः त्यांचं स्वागत करेन, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना, उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना, इंजन आणि मशाल ह्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. तू नीट चर्चा करून काय उपयोग आहे. मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार. महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यानं खदखद व्यक्त केली. 2019च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं, अशी खदखद आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता, असं जाधव यांनी म्हटलंय. काय झालं 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं. सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आला संतोष सगळे मीच होतो ना, मला घेतलं नाही. तो माझा अधिकार होता पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आता आणखीन एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र हा आरोप कुणी केला आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. शिरसाट पुन्हा आरोपांच्या घेऱ्यात. MIDC ची जमीन शिरसाटांनी लाटली. इम्तियाज जलीलांच्या आरोपांनी खळबळ. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील वादाची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. हॉटेल वेदांतच्या वादातून सावरत नाहीत. तो शेंद्रा MIDCतील ट्रक टर्मिनसची जागाच शिरसाटांनी घशात घातल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. MIDCच्या रिझर्व्ड ट्रक टर्मिनसचा लँड होता. हे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या हातात आहे. त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे 21,275 स्क्वेअर मीटरचा जे प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी ते रिझर्व करून तितकंच लँडची मागणी संजय शिरसाटच्या मुलांनी केली आणि ते लँड संजय शिरसाटच्या मुलांना देण्यात आलं. एवढंच नाही तर इम्तियाज जलील यांनी थेट शेंद्रा MIDCत प्रत्यक्ष जागेची पाहणी करत शिरसाटांवर आणखी गंभीर आरोप केलेत.
मला जास्त बोलण्याच्या ऐवजी तुम्ही हे सगळे ट्रक्सला तुम्ही रस्त्यावर जे उभे आहे कुठपर्यंत तुम्ही जावं हां रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहे ते ट्रक्स कुठे उभे राहायला पाहिजे होते या प्लॉटवर उभे राहायला पाहिजे होते कारण हे यांच्यासाठी डेडिकेटेड ट्रक टर्मिनस होतं पण मंत्री साहेबांना इथे एक दारूच्या अल्कोहोलची काही फॅक्टरी उभे करायची होती. इम्तियाज जलील फक्त आरोप करून थांबले नाहीत तर शेंद्रा MIDCतील 21,000 चौरस फूट जागा शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कशी लाटली त्याची मोडस ऑपरेंडिस इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे. शेंद्रा MIDCत ट्रक टर्मिनससाठी 5 एकर जागा राखीव आहे. 3 जून 2022ला MIDC कडे आरक्षण हटवण्यासाठी प्रस्ताव टाकण्यात आला. 24 ऑगस्ट 2023ला ट्रक टर्मिनससाठीचं आरक्षण हटवण्यात आलं. आरक्षण हटवून 5 एकर भूखंड 6 कोटी 90 लाखात मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आला. या जागेवर 105 कोटी 89 लाखांचा कॅमिया डिस्टिलरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली 106 कोटींचं भागभांडवल असलेल्या कॅमिया डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीला ही जमीन दिल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर संजय शिरसाट यांच्या पत्नीचं उत्पन्न 25 लाख रुपये असताना त्यांनी जमीन खरेदीसाठी 26 कोटी रुपये कुठून आणले असा सवाल जलील यांनी केलाय. त्यामुळे या आरोपांसंदर्भात आम्ही संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र शिरसाटांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. हॉटेल वेदांतच्या कथित खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर आता शेंद्रा MIDCतील जागेचा वाद समोर आल्यानं मंत्री शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाली. किमान याची सखोल चौकशी व्हावी इतकी आता प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असू शकते. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, शेंद्रा MIDC, छत्रपती संभाजीनगर. तर पुण्यातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी हाच एकमेव पर्याय असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं. पुणेकरांना चेहरा हवा असतो आणि माझा चेहरा पुण्यात चालतो त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी माझा चेहरा घेऊन जा असं आवाहन करत अजित पवारांनी भाजपकडील पुणे महापालिका जिंकण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आपल्याला जनतेला विश्वास द्यायचा आहे की पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता पुणेकरांच्या समस्या सोडवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव उपाय आहे. हेच आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये तिथं चेहरा लागतो. चेहरा लागत असताना त्यामध्ये माझा चेहरा जरा बरा आहे त्याच्यामुळे माझा चेहरा घेऊन आपण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ग्रामीणमध्ये जाण्याचं काम करू. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसतीये. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय आणि त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा 1827 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 410.30 कोटींचा निधी दोनदा वळवलाय. सामाजिक न्याय विभागाचे आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाख रुपये वळवले. आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळा वळवलाय. आदिवासी विभागाचा आतापर्यंत एकूण 1007 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे एकूण 1827 कोटी 70 लाख रुपये दिले गेले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी वळवला गेला आणि यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बोलायला नकार दिला. हात जोडून ते पुढे निघाले. याआधी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती. तुम्ही काल विरोध करताय आता बोलत नाही. विभागाचा पैसा वळवला जातो. एक अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्ही लहान मुलांना जेली खायला देताय
तर सावध व्हा, कारण जेली तुमच्या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. सावधान, मुलांना जेली खायला देताय. पालकांनो, लहान मुलांकडे लक्ष द्या. मसालेदार, तळलेले आणि प्रक्रिया केलेलं अन्न मुलांना देऊ नका. आता ह्या ठिकाणी जे आपण बोलताय ते जेली खाण्यात आली आहे, पण खूप कॉमन गोष्टी जशा आहेत की जेम कॅल अशी गोळी येते की जी चोखून खाता येते, किंवा शेंगदाण्याची दाणे असो, हे प्रकार जर तोंडात असताना त्याच वेळेला तो धावतो आहे, तर सगळ्यात पहिले त्याला श्वास घ्यावा लागतो जोराने आणि नंतरच खोकलल्या जातं. तर ते जे श्वास घ्यावा लागतो त्यावेळेला ती तोंडात असलेली वस्तू त्या सरळ अन्ननलिकेच्या ऐवजी श्वासनलिकेमध्ये जातात. दरम्यान पालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा मुलांच्या चुकीमुळे चिमुरड्यांच्या घशात एखादा खाद्यपदार्थ अडकलाच तर काय कराल पहा. पालकांनो, काय काळजी घ्याल? मुलांचा चेहरा निळा होऊ लागल्यास श्वास गुदमरल्याचं लक्षण. अन्नपदार्थ अडकल्यास मुलांना पोटावर झोपवा. मुलांच्या पाठीवर तळहाताने थाप द्या. लहान मुलांना जेली किंवा जेली सदृश्य पदार्थ देणं हे पालकांनी नेहमीच टाळायला हवं. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांना जंक फूडची सवय लावली जाते. मात्र हीच सवय चिमुरड्याच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना एखादा पदार्थ खायला देताना विशेष काळजी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढांनी केली. मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारावी यासाठी लोढांनी पत्रही लिहिलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदच्या नमाजासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेला मंगल प्रभात लोढा यांनी विरोध केला आहे. ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असून अशा प्रकारे याचिका करणं लज्जास्पद असल्याचं लोढांनी म्हटलेलं आहे. जम्मू काश्मीरच्या कटरामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. भारतात दंगे घडवण्याच्या इराद्यानं पाकिस्ताननं पहलगाम हल्ला घडवला. मात्र ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकला भारतानं कायम पराभवाची जाणीव करून दिल्याचं मोदींनी सांगितलंय. पाकिस्तान ने पहलगाम में इंसानियत और कश्मीरियत दोनों पर वार किया. उसका इरादा भारत में दंगे कराने का था. 6 मई की वो रात पाकिस्तान के आतंकियों पर कयामत बरसी थी. अब पाकिस्तान कभी भी ऑपरेशन सिंदूर का नाम सुनेगा तो उसे अपनी शर्मनाक शिकस्त याद आएगी. तर भारताकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला. तर दुसरीकडे आता पाकमधली आणि जगातली पहिली महिला दहशतवादी मॅडम एन हिचं नवा कारनामाही समोर आलेला आहे.
कोण आहे ही मॅडम एन? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकची पहिली महिला दहशतवादी. मॅडम एनचा फाटला बुरखा. भारतात 500 गुप्तहेरांचं नेटवर्क. भारतावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान्यांना आता भारतात दहशतवादी कारवायांसाठी महिलांची मदत घ्यावी लागल्याचं समोर आलंय. भारताच्या सखोल तपासात ISI एजंट असणाऱ्या मॅडम एनचा बुरख्याड लपलेला खरा क्रूर चेहरा उघडा पडलाय. तिच्या दिलखेचं कदांनी हेरांना आणि घातक कृत्यांनी भारतीयांना घायाळ केलंय. ही मॅडम एन कोण? पाहूया. ही मॅडम एन कोण आहे पहा. मॅडम एनचं खरं नाव नौशाबा शहजाद मसूद. पाक हेर तिला मॅडम एन म्हणून संबोधतात. मॅडम एनचा लाहोरमध्ये ट्रॅव्हल्स अँड टुरिझमचा व्यवसाय. मॅडम एनचा नवरा पाक सिव्हिल सर्व्हिसेसचा निवृत्त अधिकारी. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जयाना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम नावाची कंपनी थाटून या दहशतवादी महिलेनं भारताच्या अंतर्गत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी 500 गुप्तहेर नेमण्याचं पाप केलंय. होय, आता आत्मविश्वास हरवलेल्या असीम मुनीरच्या सेनेला भारताविरुद्धच्या कटकारस्थानात चक्क महिलांची मदत घ्यावी लागली आहे. या महामायेनं बुरख्याआडून भारताच्या विरोधात काय काय केलंय पाहूया. भारतात 500 स्लीपर सेल गुप्तचरांचं नेटवर्क उभारण्याचा कट. भारतातील हिंदू आणि शीख समुदायातील इन्फ्लुएन्सरवर लक्ष. इन्फ्लुएन्सर्सला पाकिस्तानात प्रवेश करण्यास मदत. पाकिस्तानात बोलावून ISI आणि पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांशी थेट भेट घडवून आणायची. इन्फ्लुएन्सरला हेरगिरीच्या जाळ्यात अडकवायची. यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंगच्या चौकशीत तिचं नाव समोर. मॅडम एनची ट्रॅव्हल एजन्सी पाकिस्तानच्या इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड सोबत मिळून शीख आणि हिंदू तीर्थयात्रींना सुविधा पुरवते. त्यामुळे तिची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासापर्यंत पोहोच असल्याचंही आता समोर आलंय. ती फक्त एका फोन कॉलवर कोणालाही व्हिसा मिळवून देऊ शकत होती. मॅडम एन पाकिस्तानी दूतावासातील फर्स्ट सेक्रेटरी सुहेल कमार आणि काउन्सिलर उमर शरियार यांच्याही संपर्कात होती. तसंच पाकिस्तानी दूतावासात व्हिसा अधिकारी असलेल्या आणि ISI संबंधित असलेल्या दानिश उर्फ एहसान उर रहमान याच्याशीही तिचा सातत्यानं संपर्क होता. यामुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सरळ सहभाग असल्याचं आता समोर आलंय. म्हणूनच आता दहशतवाद्यांना अद्दल घडवल्यानंतर या पाकच्या अधिकाऱ्यांना, मुनीरच्या हेरांना आणि आपल्याच फितुरांना सरकार कशी अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपण जिंकण्याच्या स्थितीत होतो, मात्र अचानक मोदींनी का माघार घेतली असा सवाल पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याची संधी असताना सुद्धा मोदींनी ती गमावल्याची टीकाही आंबेडकरांनी केलेली आहे. पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोललेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत. तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होतात अशी पण जेव्हा आर्मीत ह्याला तुम्ही असणारा हाय अलर्टवरती फक्त ठेवलं होतं. गेल्या 20-25 वर्ष टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तानकडून होत होता, तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली? ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं चीनी बनावटीच्या शस्त्रांना उद्ध्वस्त करून टाकलेले, तरीही पाकला अजूनही चीनी बनावटीच्या शस्त्रांवरच अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. चीननं पाकिस्तानला दिलेला FC-31 फायटर जेट भारतापुढे टिकाव धरू शकणार आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. पाकनं घेतले फुसके चीनी शस्त्र.
भारताच्या विरोधात पाक चीनी भाई भाई. पाकच्या सुरक्षेसाठी चीनी विमानं. ऑपरेशन सिंदूरनं पाकची दाणादाण उडवली आणि त्यात पाकिस्ताननं डागलेली चीनी बनावटीची एक ना अनेक शस्त्र भारतानं एका क्षणातच बेचिराग करून दाखवली. तरीही चीन आणि पाकिस्तानची अक्कल अजून ठिकाणावर यायचं नाव घेत नाहीये. आता चीननं पुन्हा एक नवं फायटर जेट पाकिस्तानला दिलं. त्याचं नाव आहे FC-31 स्टेल्थ फायटर जेट, म्हणजेच FC-31 जायरो फाल्कन. पण खरंच हा चायना माल घातक आहे का? पाहूया. FC-31 हे चीनी बनावटीच्या 5व्या पिढीचं स्टेल्थ फायटर जेट. चीनच्या शेनियांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन कडून फायटर जेटची निर्मिती. अमेरिकेच्या F-35शी स्पर्धा करणार. जेटचा वेग 2200 किलोमीटर प्रति तास. 1200 किलोमीटर पर्यंत शस्त्र डागण्याची क्षमता. रडारला चकवा देणाऱ्या PL-17 मिसाईलनं सज्ज. 10,000 किलोग्राम वजनाची शस्त्र वाहून नेण्यास सक्षम. 500 किलोग्रॅमचे 8 किंवा 30 छोटे बॉम्ब ठेवता येणार. चीननं एवढं कौतुक केलेलं हे FC-31 स्टेल्थ फायटर जेट पाकिस्तानच्या हवाई दलात सामील होणार आहे. ते चालवण्याचं प्रशिक्षणही पाकिस्तानी हवाई दलाचे पायलट आणि तंत्रज्ञ चीनमध्ये घेत आहे. पाकिस्तान एकूण 30 ते 36 FC-31 जेट खरेदी करणार आहे. एवढंच नाही तर ते पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलात दाखलही होणार आहे. मात्र चीनी बनावटीच्या या फुसक्या मालाचा भारताला किती फटका बसू शकतो पाहूया. FC-31 सोबत लढण्यासाठी 42 हवाई तुकड्यांची गरज. भारतीय बनावटीचं स्टेल्थ जेट AMCA येण्यास 2035 पर्यंत वेळ लागणार. PL-17 मिसाईल भारताच्या रडारला चकवा देऊन हल्ला करण्याची क्षमता. C-40 आणि Su-30 त्या गन्स आपण आता अजून त्यांना मॉडिफाय करतो आहे. त्याच्यावर आपण डिजिटल टेक्नॉलॉजी बसवतो आहे. ती झाल्यानंतर त्या शॉर्ट रेंज करता आणि S-400 हे लॉंग रेंज करता हे आपल्याकरता कामी येतील आहे. शेवटी नंतर आपल्याकडे ब्रह्मोससुद्धा आहेत, आपल्याकडे अग्नीसुद्धा आहेत एअर टू एअर फायर करणारी. त्यामुळे आपल्याला तितका त्याच्यावर भीती वाटायची काही गरज नाही असा माझा अंदाज आहे. हे असं असलं तरी भारत रशियासोबत हवाई संरक्षण यंत्रणा S-500च्या निर्मितीची रणनीती आखतोय. त्यामुळे ड्रॅगननं पाकिस्तानला मदत करून भारताविरोधात कुरापती केल्या तरी त्यांच्या नांग्या ठेचण्याची तयारी भारतात आहे. एवढंच नाही तर आता भारतानं राफेलची निर्मिती आणि ओव्हर द हॉरिझॉन हवाई संरक्षण सिस्टीमसाठी रशियाला ऑर्डर दिली. त्यामुळे पाकनं चायना माल विकत घेतला असला तरी भारत काही कच्चा खेळाडू नाही. त्यामुळे पाक आणि चीननं लक्षात ठेवावं की बाप तो बाप ही रहेगा. वैष्णवी राऊतसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान रशियानं युक्रेनच्या ऑपरेशन स्पायडर वेबला करारा जबाब दिलेला आहे. युक्रेनवर बॅलिस्टिक मिसाईल्सच्या चौफेर वर्षाव केलाय. रशियानं ड्रोन हल्ल्यांनाही युक्रेनला बेजार करून टाकलंय. रशियाने युक्रेनच्या सैन्याचे अनेक महत्त्वाचे अड्डे उद्ध्वस्त केले तर युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडणाऱ्या राफेल लढाऊ विमानांची भारतामध्ये टाटा कंपनीकडनं निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर होणार आहे. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. टाटा करणार राफेलची निर्मिती. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर. भारताच्या राफेल निर्मितीनं पाकला धडकी. ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यामुळे राफेल विमानांची जगाला भुरळ पडली.
ऑपरेशन सिंदूर नंतर राफेल खरेदीसाठी जगातल्या प्रमुख देशांनी रांग लावली. आता या लढाऊ राफेल विमानाची भारतातच निर्मिती केली जाणार आहे आणि तीही टाटा समूहाकडून. टाटा आणि दसॉल्ट एव्हिएशन संयुक्तपणे राफेल विमानाचा फ्युजलेज म्हणजेच विमानाच्या मध्यभागाची निर्मिती करणार आहे. भारतात राफेलच्या फ्युजलेजमधील कोणत्या भागाची निर्मिती केली जाणार आहे पाहूया. हैदराबादच्या एका कारखान्यात राफेलची निर्मिती केली जाणार आहे. 2028 पर्यंत पहिल्या टप्प्यातली निर्मिती होईल. फ्युजलेज म्हणजे फ्रंट, मिड आणि इंजिन वगळता राफेलची संपूर्ण संरचना. 15.27 मीटर लांब आणि 3000 किलोग्रॅम वजन. महिन्याला 2 पूर्ण फ्युजलेज बनवले जातील. फ्युजलेजची रचना रडार पासून बचाव करण्यास सक्षम आहे. फ्रान्सच्या दॅसॉल्ट एव्हिएशननं आतापर्यंत फ्रान्स सोडून दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारे राफेल विमानाच्या पार्ट बनवण्याची परवानगी दिली नव्हती, जी भारताला दिलेली आहे. म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित कॉपरेशन, सहकार्य आणि विश्वास वाढतोय. आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये भारत हा जास्तीत जास्त डिफेन्स एक्सपोर्ट करणार आहे आणि मागच्याच वर्षी जर आपण 24,000 कोटीपर्यंत डिफेन्स एक्सपोर्ट करू शकत असलो, येणाऱ्या काळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर भारत हा डिफेन्स एक्सपोर्ट करू शकणार आहे. चीन आणि पाकिस्तान सोबत भारताच्या संघर्षात राफेल लढाऊ विमानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशात राफेलची निर्मिती भारतात होणार असल्यानं संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणार आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रांना भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर वाटचालीमुळे चांगलीच धडकी भरली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतामध्ये लायसन्स मिळाले. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टारलिंकला केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने एक महत्त्वाचा परवाना दिला असून या परवान्यामुळे स्टारलिंकच्या भारतामध्ये व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग मोकळा झालाय. लवकरच स्टारलिंकला स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी देखील शक्यता आहे. अखेर 14 तासानंतर ईडी टीम अभिनेता डिनो मोरियाच्या घरून रवाना झालेली आहे. मिठी नदी गाळूपचा घोटाळा प्रकरणी त्याची चौकशी सुरू होती. अभिनेता डिनो मोरिया याच्या घरी शोध मोहीम सुरू होती. 65 कोटींच्या घोटाळा प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे पडले. यामध्ये मुंबईसह केरळमध्ये देखील ईडीकडनं धाडसत्र राबवण्यात आलं. या धाडीमध्ये महत्त्वाचे कागदपत्र मिळाल्याचा अधिकाऱ्यांनी दावा केला असून घोटाळ्यातील कथित मनी लॉन्ड्रिंग अनुषंगाने ईडी तपास करतोय. मिठी नदी गाळ्या प्रकरणामध्ये डिनो मोरिया याची 14 तास कसून चौकशी झालेली आहे. त्याच्या घरामध्ये झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि आता अखेर हे सर्व अधिकारी त्याच्या घरातून बाहेर पडलेत. विशाळगडावर कुठलाही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असे आदेश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेले आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या कारणानं जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. याआधी हायकोर्टानं विशाळगडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती. त्याला आता प्रशासनानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यावरनं मीरा रोडमध्ये तणाव निर्माण झाला. इथल्या नॉर्थ गार्डन सिटी संकुलामध्ये वाहनांची तपासणी केली जाते. कोणी चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. याबाबत आता मुसलमानांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुसलमान धर्मियांचे सण आल्यावरच लोक वाहनांची तपासणी करतात असा आरोप मुसलमानांनी केलेला आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नाही, आत्तापर्यंत असं काही पण कुठल्या पण सणाला झालं नाही आहे. ह्याच सणाला होत आहे. प्रिव्हियस इयरला पण हा सणाला होत होता. तर माझं म्हणणं हे आहे की सिक्युरिटी एन्हान्स जर तुम्ही करतात सोसायटी, तर आम्ही पूर्ण कॉपरेशन देणार. पण काय असते की ते सिक्युरिटी एन्हान्स पूर्ण वर्ष चालायला पाहिजे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन. पण तुम्ही फक्त हे टार्गेट सणाला जे करतात त्याच्याबद्दल आपली आपत्ती आहे आणि त्याच्याबद्दल ते इल्लीगल आहे. तुम्ही नाही करू शकता.
दरम्यान आता बकरी ईदच्या निमित्तानं मुसलमान धर्मगुरूंनी मुसलमानांना महत्त्वाचा संदेश दिलाय. कुर्बानी देताना शेजाऱ्यांच्या भावनांचा आदर करा. कुर्बानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका. खुल्या रस्त्यावर बाजारामध्ये कुर्बानी देऊ नका असे निर्देश दिल्ली जामा मशिदीतून धर्मगुरूंनी दिलेले आहेत. देखिए, सड़कों पर, खुली जगहों पर, बाज़ारों पर कुर्बानी से परहेज़ करें. सफाई का जो है वो ख़ास ख्याल रखें और अपने पड़ोसियों के जज्बात का जो है वो लिहाज फरमाएं. आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. होम लोन आणि कार लोन घेणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय. कारण RBIनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे. रेपो रेट 50 बेसिस पॉईंट्स कमी करण्याचा निर्णय RBIनं घेतलेला आहे. रेपो रेट 5.5% आला असून रेपो रेटमध्ये कपात झाल्यानं बँकांकडनं गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता वाहन कर्ज, गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना महिन्याचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. चिनाब नदीवर बांधलेला हा पूल अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे. आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल 359 मीटर उंच आहे, 1315 मीटर लांब आणि तो आयफेल टॉवरपेक्षा सुद्धा उंच आहे. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात चिनाब पुलाची वैशिष्ट्य. तर त्याची उंची आयफेल टॉवरपेक्षाही जास्त 312 मीटर. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जी उंची आहे ती 182 मीटर आहे आणि 93 मीटर उंची स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची आहे. आणि हा जगातील सर्वात उंच म्हणजे 321 मीटर इतका उंच हा चिनाब रेल्वे पूल आहे. आणि यानंतर बातमी आहे पावसासंदर्भातली. मे महिन्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता जून महिन्यामध्ये पाऊस कसा असेल याकडे सर्वांच्या नजर आहेत. सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरीही 12 जून नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यामध्ये आठवडाभरामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील डिंभे धरण आणि माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. डिंभे धरणाजवळील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने माळीण परिसरामध्ये 11 गावांचा संपर्क तुटलेला आहे. माळीणकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. नाशिकच्या निफाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. कसबे सुकेणे परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला. रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस बरसलाय, ज्यामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. झाडं उन्मळून पडली आहेत. तर पिंपळसर इथं महामार्गावर मोठं होर्डिंग कोसळलेलं आहे. निफाडमध्ये मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. बाजारपेठांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दहिवड तालुका देवळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्याने तेथे जिजामाता माध्यमिक विद्यालय या शाळेचे पत्रे उडाले. शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरीही विद्यालयाचं मोठं नुकसान झाले. वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणावर असल्याने वर्गखोल्यांवरील पत्रे शाळेच्या आवारात पडले. पत्रे आवारात झाडांना अडकून पडल्याने जीवितहानी झाली नाही. यातील काही पाठ्यपुस्तके काही प्रमाणात पावसाने भिजले. तर शाळेमधील शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये धाव घेत उपकरण आणि शैक्षणिक साहित्य सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज भेट दिली. जनजागरण मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधला. इथल्या नागरिकांसोबत जमिनीवर बसून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होतात. मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे सभा आपण पाहत असतो. मात्र गडचिरोली आता महाराष्ट्राचं प्रवेशद्वार होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या विकासाच्या सगळ्या योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सगळे लाभ आपल्याला मिळाले पाहिजे.
आणि आता पाहूयात शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेकाचा आज 352वा वर्धापन दिन आहे आणि या खास सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसंच शिवप्रतिमेचं शिवप्रेमींनी विधिवत पूजन केलं. उत्सवमूर्ती आणि त्यानंतर मेघडंबरीतील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. राजपुरोहितांचे मंत्रघोष आणि शाहिरांच्या साथीनं हा सोहळा पार पडला. यावेळेस रायगड पोलीस दलाच्या वतीनं सलामीही देण्यात आली. एक फोटो काढू शकतो. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातील कासारसा इथं जमिनीच्या वादातून एका वकिलानं पिस्तूलचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हक्कासंदर्भात वाद झाला आणि याच वादामधून भोईर याने स्वतःकडील परवानाधारक पिस्तूल बाहेर काढून शेतकऱ्यांवर रोखली. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.